तर आज ही आमची दानदेवीची जत्रा चालली। सालाबादप्रमाणे आपल्याला दरवर्षी ही जत्रा वाडा देसाला जाताना करावा लागते। तर आमचा आहे बकरं आणि बापूचा आहे कोंबडा। तर हे आपलं जी जुनी रीतिरिवाज आहे हे आपल्याला करावं लागतं, म्हणजे सुखाई जत्रा म्हणून असते। वाडा देसाला जाता जाता ही जत्रा करायची। तर चालली आता आमची जत्रा। काय पाहिजे दाजी तुम्हाला? दाजी मला काय पाहिजे? दाजी टपलेत काय पाहिजे? हा तरी तर आता मस्त असा आलं लसूण कांदा अंड्यावर तळून घेतला चांगला आणि आलं लसूण घेतला टाकून दाजीबाने काय केलं आले सुरुवात केली। त्यामुळे दाजीबाने चांगलं चांगलं परत देत आहे आता चांगलं मसाले झाला घालून मोकळं झालं आधी। दाजीबाचा कोंबडा आहे। टाका यात खरं तर आपलं देवाचा जर कार्यक्रम असला तर त्यातलं सांज ठेवायच लागतं। हो हे आपलं वजडी टाकायचं ना? हां दुधली का? हां चांगलं। सगळं टाकू ना? इकडं बापूचं पण चांगलं कोंबडं शिजतं या। कसं काय बापू आज मग? हा कुठं बरं आलंय? होय 2 वर्षापूर्वी आमचा वाडा मिळला होता, त्या टायमाला आम्ही सगळं जत्रा केली होती आणि ह्या वर्षी पण असाच योग आला। खरं तर आपला दरवर्षी वाडा कोकणातनं देसाला जाताना ही सुखाची जत्रा म्हणून अशी केली जाते। ज्या ज्या भागामध्ये आपलं मेंढपाळ बांधव वास्तव्यास राहतात कोकणामध्ये, ठाणे पालघरपासून तर सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत ज्या ठिकाणी ते राहतात, तर मग त्या भागामध्ये आपला देव असतो आणि मग त्यांना ह्यो गावाकडे जाताना मान द्यावा लागतो। त्याच पद्धतीत आम्ही आज मान दिला या। काय बार कसं काय होतं कशी काय जत्रा असते बानाय जत्रा करायला लागते सुखाची जत्रा। होय मग काय वाडा येताना म्हणजे खाली गाठाच्या खाली आल्या होती वाडा जत्रा म्हणायचं, म्हणजे सुखाने वाडा आलेलं याची अशी लक्ष्मी यायची म्हणून बनवतो। आणि म्हणजे आता सुखाने व्यवस्थित माघारी जावं किंवा
व्यवस्थित राहिल्यामुळे ही देवीची आपल्या ते देवी आहे ह्याच्यात म्हणून सगळी आपली दानगार म्हणजे मेंढरवाली जत्रा प्रत्येक हाय मेंढपाळ इकडं ते प्रत्येक जण जत्रा करूनच जातो त्या देवी. या इकडं कस्तराबाई तर जोडीतच बसली या सीमा पण आली या बायडाबाई आली या आणि पोरं तिकडे खेळते रे मस्त बाकी बॅट बॉल तर इकडं आल्यानंतर त्यांना बरं वाटते. कशी काय जत्रा आजची होय. आता चाललंय बापूचं आणि बाणायचं चाललंय आता कोणाचं कोर्टात भारी होतं ते त्यांची शेरत चालली आता होय बापू. हा हा ते म्हणतो बाणायला रेशिप्या बनवते बारी बारी तर बघू आता माझं कोर्टात भारी होते का बाणायचं होते अशी चालली बाणायची शरत मग आता खाल्याच्या नंतरच कळत होय बाणाय. हा ऐकायचं मला होय मग काय पुरा इथं बापूचा पण मस्त बघे गावठी कोंबडा आहे अगदी कड पण मस्त आला या कालवणाला. लय उशीर आला इकडं बापून तर कोरडच बनवलं तुम्हाला काय तरच नाही म्हणायचं. हा होय बापूला भारी शिकवलं तुम्ही आज. हा होय बापूला भारी शिकवलाय म्हणलं. कुठं एवढा शिकवला होता बापू आज ना. आता बाणाजी बापू चालली झोंबी मग आता कशी काय कोण काल म्हणून बनवायचं वाटतं इकडं काहीतरी हा तेच चाललंय या त्यांची परदा चालली या लेच बार होती काय मानकडे तेवढं फुटते काय अगदी कालवण म्हणजे मोकळा आकाशा खाली बांधलेलं मस्त बाकी जास्त बापू बांधायला मदत करतोय म्हणत. बापू म्हणजे एकदम भारी माणूस आहे. ब्याव पण वाटतंय मला ब्याव येतंय मला सागर जवळ बाहेर झाला काय म्हणलं दाजी काय म्हणलं कुठपर्यंत आले बापू आले माझं उरक झाले कोंबड्याचे बाणाचं कुठपर्यंत आले माझं माझं महाग असलंय होय बापू नाही ऐकत मग नाही ऐकत दाजी आता आता मसाला काय अजून घातलेला नाही कारण बारकी पोर आहे पोराला जरा हळदी मिठाचं काढून ठेवावं लागते नाही तर मग पोर जेवत नाहीत. जरा आपला देवाचा खोबरा नारळ फोडलेला ते टिचून घेतलाय कोथिंबीर जरा आता आपण ते वाटण मी आधीच वाटून ठेवलं होतं भाजून खोबरा कांदा असं वाटण आधीच बनवलं होतं तर आता वाटण टाकून वर पाणी ठेवलेलं आहे ते त्यात ओतून घेणार आहे कारण पोरांना आता काढायचंय त्यातलं हळदी मिठाचं आता वाटण टाकल्याच्या नंतर एक चांगली जोरात कडकडा उकळी येऊन देणार आहे. बापूच्या कालवणाला बघ इकडं मस्त बाकी तरी आली तयारच झाले बापूचा आता. तर आता आपला नवीन मसाला आहे त्याची खरं तर आजच गडी मोडायची चालली आहे. आता पोरांना हळदी मिठाचं काढून घेतलं आणि कालवण आता मसाला घालून घेणार आहे.
आता काय झालंय हा आपला आहे नवा मसाला, त्याचा काही अंदाज नाही अजून. का तर आपलं कालवण बी चांगलं अर्ध्या भोंगल्याच्या पुढे दाना पावडर आहे. अगदी मस्तच वास पण लय भारी सुटलाय तळताना. आता वतून घेऊन असे त्याला उकळीच आली अगदी. कालवण बी कडत होत मस्त आहे. तर आता मस्त बाकी कालवण शिजलं या. तर आता आपल्याला निवद दावून घ्यायचं आहे. तर बाणाने मस्त बाकी बाजरीची भाकर भात आणि त्याच्यावर आपला निवद. तर आता कालवण आपलं तयार झालं. आता घ्यायचंय खाली उतरून आणि सवासने बसवून. तर आता कांदे त्यांना सवासणी पण इकडे बसलेला जेवायला. पहिला मान आपला सवासणीला द्यावा लागतो. 5 जणी सवासणी आहेत ना. दाजीबा द्यावा ताट. आता सवासने बारीक बारीक असल्यामुळे नेमकंच कालवण वाढायला नाही तर काय काय हळदी मिठाचं एवढं. तर आहे बाजरीची भाकर आणि मस्त बाकी बारबाट. तर चाललंय त्यांचं जेवण. तर इकडं बापूचं पण आता कोंबड्याचं आलंय. बापूजीला तरी आहे की लागा. मग आता देऊ बाबा. असे मिळून मिसळून जत्रा केली जरा बरं असतं. आता सवासनी जेवल्याच्या नंतर आम्ही बसणार जेवायला मस्त बाकी. कुर्ती आहे का तिला? एक नंबर झाले. पण जोराले. बाबा